आणि आजचा जो मुद्दा, आज काही मुद्दे तुम्ही मांडले, विशेषतः महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट चोरीला गेले असं तुम्ही नाही नाही, मी चोरीला गेलो असं म्हटलं नाही. कुठेही माझ्याकडनं चोरी हा शब्द आलेला नाही. मी म्हटलं मिसप्लेस्ड. काय ते संपूर्ण प्रकरण आहे व्यवस्थित? म्हणजे काही डॉक्युमेंट्सबद्दल त्यांचे वकील प्रश्न विचारत होते, तेव्हा मी सांगितलं की आमच्यातल्या एका माणसाला डॉक्युमेंट्स कपाटात ठेवून ते सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. तो माणूसच गेला, त्यामुळे कागदपत्र कुठे गेली हे आम्हाला काही कळलंच नाही. त्यामध्ये कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स कपड असं त्यामध्ये उल्लेख होता. दोन माणसांचा बोध त्यामध्ये उल्लेख केला होता. एक केंद्रातल्या माणसाचं, दोघांकडे जबाबदारी दिली होती. एक केंद्रात दिल्लीतल्या माणसाची, एक मुंबईतल्या माणसाची. हे कोण व्यक्ती नक्की त्यांना जबाबदारी देण्यात आली होती? नावं घेणे योग्य नाही. महाराष्ट्रासमोर त्यांची लाच काढणं योग्य नाही. तुम्ही नंतर कन्क्लूड करताना सांगितलं की जे घडलं ते सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. अनिल पाटील मग मी सांगितलं ना, ते सगळं सांगितलं की अजित पवारांचं अस्तित्वच शरद पवारांमुळे आलं. सांगितलं मी मीडियाला, म्हणजे तिथे अध्यक्षांसमोर. नंतर छगन भुजबळांना एवढं सगळं होऊन सुद्धा 19च्या जेव्हा शपथविधी झाला तेव्हा छगन भुजबळांना शरद पवारांनी पहिल्यांदा शपथविधी घ्यायला सांगितलं. हसन मुश्रीफ यांना सदाशिव दादोबा मंडित या स्टालवर्टला बाजूला करून हसन मुश्रीफांना संधी देऊन साहेबांनी निवडून आणलं. अनिल भाईदास पाटील जे आता व्हीप आहेत, ते व्हीपसुद्धा साहेबांनी केले. पण ते हे विसरले की ते दोनदा भाजपच्या तिकिटावरती पडून NCPत आल्यानंतर साहेबांनी त्यांना निवडून आणलं. संजय बनसोडे, आदिती तटकरे यांना साहेबांनी संधी दिली म्हणून ते इथपर्यंत आले. हे मी सगळं नोंदवलं माझ्यासाठी. मी आजच्या सुनावणीच्या निमित्तानं आशुतोष काळेचा उल्लेख केला. आशुतोष काळे अमेरिकेत होता, मात्र तरी देखील त्यांची सही जी आहे ती पाठिंब्याच्या पत्रावर कशी आली असा एक सवाल म्हणजे आहे. असं आहे की मी आशुतोष पाटलांच्या एका निकटवर्ती याला शिर्डीला जाण्याच्या आधी फोन केला. त्या फोनवरती मी त्याला सहज म्हटलं की अरे आशुतोष कुठे आहे, मला शिर्डीला यायचं आहे. तो म्हणाला साहेब ते नाही आहेत, ते 12-15 जुलैनंतर येणार आहेत, कारण का ते म्हणजे भारताच्या बाहेर आहे. आणि 25 तारखेला जे पत्र आलं त्याच्यावर आशुतोष काळेंची सही होती आणि ते इलेक्शन कमिशनला सबमिट केलं होतं. याचा अर्थ ते सिग्नेचरच फोर्स्ड आहे. तो माणूस भारतात नव्हता, तो कुठं सिग्नेचर करणार? पण गरज पडली तर मग हे सिद्ध करता येऊ शकतं का की ते भारतात तसे काही पुरावे तुमच्याकडे आहेत? सगळे पुरावे देऊ ना आम्ही. ते भारतात नव्हते, ते स्पष्ट होईल सगळं आता. काल रामनामाचा सोहळा देशभर मोठ्या प्रमाणामध्ये साजरा झाला. नुकत्याच आपल्यातला एक गट जो अजित पवार शरद पवार गटासोबत गेला, त्याचे जे प्रमुख आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत, ते मात्र कुठंच दिसले नाहीत आणि त्यामुळे एक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. असं आहे की ते त्यांचा स्वभाव आहे, ते वरिष्ठांचं कधीच ऐकत नाही. ते आमच्यात होते तेव्हा शरद पवारांचं ऐकत नव्हते आणि ते त्यांच्यात आहेत तर मोदींचं ऐकत नाही. त्यामुळे त्यांना काय राम महत्त्वाचा नसतो, ते म्हणतील तो राम, असं त्यांचा स्वभाव आहे. रोहित पवार यांना उद्या ईडीनं समन्स बजावलेलं आहे. त्यानिमित्तानं उद्या ते सुनावणीला, माफ करा, ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणारच आहे. परंतु जेव्हा ते जातील तेव्हा सुप्रिया सुळे त्यांच्याबरोबर जाणार आहेत. अध्यक्ष शरद पवार हे पूर्ण वेळ पक्ष कार्यालयात बसून राहतील, जे बाजूलाच आहे असं कळतं आहे. कुठेतरी हे शक्ती प्रदर्शन आहे का? हे शक्ती प्रदर्शन नाही आहे. शेवटी रोहित पवारचं वय काय, नॅचरली आहे की अशा आमच्या तरुण आमदारांना जेव्हा बोलवलं जाईल तर शरद पवार नेहमीच तरुणांच्या मागे उभे राहिलेले नेते आहेत. कुठलाही अनुभव नसलेल्या, मंत्रिपदाचा कुठलाही अनुभव नसलेल्या RR पाटलांना, जयंत पाटलांना त्यांनी कॅबिनेट मंत्री फक्त विश्वासावर बनवलं आणि जयंत पाटलांनी कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवलं की ते किती योग्य आहेत. RR पाटलांनी कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवलं की ते किती योग्य आहेत. पण शरद पवारांनी त्या तरुणांवर विश्वास दाखवला की तुमच्या ती कपॅसिटी यापुढे. ते शरद पवार आहेत जे ओळखतात माणसं, म्हणजे ते हिरा ओळखू शकतात. सर, की आज जी पुलिस सुनवाई हुई, समित्या तुमच्या पक्षाच्या काही निवडणुका झाल्या होत्या संदर्भातल्या, त्यामुळे जे निवडणूक समिती संदर्भात होतं तुम्हाला सांगितलं होतं की त्यामुळे तुम्ही उपस्थित नव्हता आणि तुम्हाला नाही. असं आहे की निवडणूक प्रक्रियेसंबंधी जेव्हा मला विचारलं तेव्हा मी म्हटलं की माझा निवडणूक प्रक्रियेशी संबंधच नाही, तेव्हा हा प्रश्न मला लागूच होत नाही. निवडणूक प्रोसेसमध्ये मी नाही ना. पितांबर मास्तर
अधिकारी आहेत, त्यांनी प्रोसिजर आखून दिली. त्या प्रोसिजरनुसार आम्ही पुढे गेलो आणि 1 सप्टेंबर 2022ला आम्ही साहेब इलेक्टेड अनअपोज्ड आले. सर, तुमची साक्ष नोंदवल्यानंतर हेमंत टकले यांची साक्ष नोंदवण्यात आली आणि त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला की हेमंत जे पितांबर मास्तर आहे त्यांचं वय नेमकं किती, तर उत्तर देण्यात आलं की साधारण 80च्या वरती असेल. तर निवडणूक अधिकारी कोण असावा या संदर्भामध्ये आपल्या घटनेमध्ये किंवा असं आहे की क्रायटेरिया आहे का? मला हे बोलायला सुद्धा लाज वाटते की तुम्ही लोकांची वय कसली काढता हो? कसली वय काढता? आज अडवाणी 96 वर्षाचे आहेत. कसे आहेत? तुम्ही लोकांच्या वयाच्या अनुमानावरनं त्यांच्या बुद्धीचा अंदाज घेता का? पितांबर मास्टर आमच्या अधिवेशनाला मद्रासहून, आपल्या तमिळनाडूतून, केरळातनं दिल्लीला आले, आमच्या अधिवेशनात बसले. त्यांना प्रत्येक पेपर माहिती आहे. हे वय काय लावलं या गटाने मला समजत नाही. हे कधी म्हातारे होणारच नाहीत का? हे कुठलं असं औषध खातात की त्यांना म्हातारपण येणारच नाही? मला वाटतं शिलाजीत काय डायरेक्ट येतं की काय त्यांच्या घरात? अजित पवारांच्या अनुषंगानं तुम्ही एक कमेंट महत्त्वाची केली की 2 जुलैला जरी शपथविधी झाला असता तरी 1 जुलैला मात्र त्यांना विरोधी पक्ष नेता म्हणून पत्रकार. पण ती स्पष्ट आहे ना की 1 जुलैला जेव्हा ॲक्सिडेंट झाला त्यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीसवर टीका केली. तेवढंच नाही तर 3 जुलैला पत्रकार परिषदेत शरद पवार आमचे नेते आहेत आणि तेच आमचं अध्यक्ष आहेत असं त्यांनी सांगितलं. 5 जुलैच्या झालेल्या संमेलनात त्यांच्या मागचा बॅकड्रॉप बघा, त्याच्यावरती शरद पवारांचा 10 फुटी फोटो आहे. हे मी थोडी खोटं बोलतोय, हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे. ज्या कागदावर त्या आमदारांच्या सह्या करण्यात आल्या होत्या त्याच्यावरती कोणती डेट मेन्शन करण्यात आली? कुठलीही डेट मेन्शन केली नाही. ते कारण का बॅक डेटेड डॉक्युमेंट करण्यात आला असं तुमचं काय आरोप आहे? त्या डॉक्युमेंटच खोटं आहे. त्यांना 2 जुलैला केलेल्या दुष्कृत्यावरती पांघरून घालण्यासाठी इलेक्शन कमिशनमध्ये मदत व्हावी म्हणून ते खोटं डॉक्युमेंट बनवण्यात आलं. 2:30ला अशी कुठली बैठकच झाली नाही आहे. आणि जर 30ला झाली असेल तर 30पासूनच त्यांनी हे डिस्क्वालिफिकेशनमध्ये आले. त्यांनी शेड्यूल 10च्या 2(1)A प्रमाणे ऑलरेडी अँटी पार्टी ॲक्टिव्हिटी केली. पण 30 तारखेला अशी बैठक कुठे झाली? ते दांगाव त्यांनी येऊन. आणि तुमच्यापासून कसं लपून राहिलं? तुम्ही एवढे सगळे खबरी पत्रकार जे झाडाच्या फांदीवरती चालणाऱ्या हव्याच्या दिशा सांगतात, ते त्यांना कळलं नाही की अजित पवारांच्या घरी अशी बैठक झाली, असा निर्णय झाला आहे, इतका आमदार उपस्थित राहिले, ते तुम्हाला कळलं नाही 30 तारखेला? याचा अर्थच हा की कोणालाही न कळलेली गोष्ट जेवढा एवढी गुपित ठेवण्यात येते राजकारणामध्ये, तेव्हा ती गोष्टच घडलेली नसते. सर, आज जो सुनवाई हुई है उस दौरान आपने जो प्रश्न आपसे पूछे गए, खासकर उसके जवाब में आपने क्या कुछ कहा उसके बारे में? अभी पूरी जानकारी मैं भी दिमाग में नहीं रख सकता हूँ. 6 घंटे की मेरी सुनवाई हुई है. इतनी अगर मैं दिमाग में रखूँ तो मेरे दिमाग को कंप्यूटर लगाना पड़ेगा. संक्षिप्त में बताता हूँ. जो सवाल उन्होंने पूछे उसमें कुछ सवाल का जवाब मैंने दिया, जैसे डॉक्यूमेंट्स जो मिल नहीं रहे थे हमारे पार्टी के इलेक्शन के, तो मैंने ये बताया कि एक अलमारी में कुछ कागजात रखे गए थे, उसकी चाबी एक आदमी के पास थी, वो आदमी चाबी लेके भाग गया. दिल्ली में भी वही हुआ और इसलिए कागजात हमारे पास नहीं मिले हमको. 2018 तक के सब कागजात हमारे पास मौजूद है, 2019 तक के सब मौजूद है, 2021 तक के सब मौजूद है. ये एक बात हुई. और ये 9 लोगों ने जो ये छोड़ा, उनके बारे में जब बात हुई तो मैंने कहा कि अजित पवार को क्या कुछ नहीं दिया शरद पवार जी ने. उनको महाराष्ट्र के रंगमंच पे, पॉलिटिकल रंगमंच पे लाया किसने? शरद पवार जी ने. भुजबल साहब को क्या नहीं दिया? इतने आरोप होने के बावजूद भी 2019 में जब शपथ विधि लेने का टाइम आया तो पहले उन्होंने कहा भुजबल साहब आप जाइए. अनिल भाईदास पाटिल जो विप है, जो पिटिशनर है, यहाँ पे रिस्पोंडेंट है, वो 2 बार बीजेपी से चुनाव हार चुके थे, 2009 और 2014 में. 2019 में वो साहब के पैर पे आए तो साहब ने आशीर्वाद दे दिया कि जाओ चुनाव लड़ो. खुद जाके उनको चुन के लाया. तो मैंने गलत क्या कहा? मैंने बराबर कहा. जो एक सवाल
सवाल उसके बाद ये उपस्थित करते हैं कि अगर मिसप्लेस है तो मिसप्लेस को लेकर आपने क्या कुछ कार्रवाई की है? ऐसा है, घर क्या मामला था, अब किसी के ऊपर चोरी का इंजाम लगाना जो 20 साल अपने साथ रहा है। शरद पवार इतने बड़े दिल के हैं कि तुम कुछ भी करो। जैसे 2019 में अजीत पवार चले गए थे, बाद में उन्होंने आके पैर पकड़ लिए शरद पवार के, वापस ले लिए। वो शरद पवार है। सचिन फेसबुक लाईव्ह स्ट्रीमिंग